पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। आणि त्याच्यानंतर पंचायत राज व्यवस्था आपण स्वीकारल्याच्या नंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ही आपली देशाची रचना आहे आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही असलेल्या देशांमध्ये भारताचं स्थान हे अतिशय उंचावर आहे, पहिल्या क्रमांकावर आहे। आणि त्याचं एकमेव कारण भारतानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी राज्यघटना दिली त्या राज्यघटनेतल्या तरतुदींप्रमाणे करोडोपती असला काय आणि साधा एखादा सामान्य गरीब नागरिक असला काय, दोघांनाही एका मताचा अधिकार दिला आणि त्या मताच्या अधिकारामधून राज्याचं, देशाचं सरकार बदलण्याची ताकद आपल्याला दिली। आणि गेल्या काही वर्षामध्ये, या 80 वर्षामध्ये भारत अतिशय चांगली अशी प्रगती करतोय। मी आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण सर्व विद्यार्थी, नागरिक सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये इंग्रज व्यापाराच्या निमित्तानं आले आणि या देशाचा राज्यकारभार त्यांनी हातामध्ये घेतला। स्वर्गीय महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली या देशाला स्वातंत्र्य मिळावं ही भूमिका घेऊन या देशामध्ये आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलन दीर्घकाळ चाललं। आपल्या देशामध्ये 1885 साली अखिल भारतीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हे आंदोलन सतत चालत राहील आणि त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असतील, किंवा अनेक स्वातंत्र्य काळामधले स्वातंत्र्य सैनिक, राजकीय पक्षांचे पुढारी, अनेक विचारवंत, अनेक वृत्तपत्रकार यांनी सगळ्यांनी आपापली भूमिका बजावली आणि ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला त्यांनी जो त्याग केला त्या त्यागाची आठवण आपल्याला या आजच्या दिवसाच्या निमित्तानं झाल्याशिवाय राहत नाही। या देशाचं संरक्षण करण्यासाठी सीमेवर या देशाच्या ज्या सुपुत्रांनी आपल्या जीवाची पर्वा न करता समोरच्या शत्रूला त्याच्या जागी ठेवण्यासाठी जे त्यांनी कर्तव्य केलं, काही लोकांनी बलिदान दिलं, त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी गौरव केला पाहिजे। तो गौरव आपण या ठिकाणी करत आहोत। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी पंकज सरोदे।